हिंदुहृदय सम्राटांचे खरे वारसदार वगैरे म्हणतात ना स्वतःला. आनंद दिघे माझे गुरु. कसले गुरु? बाळासाहेब ठाकरेंचा तुमचा काय संबंध? काल घाबरले. अमित शहा एक तर काळोखात चालले 2 वाजता घाबरून जनतेला. आणि त्यांच्या स्वागताच्या बोर्डावर आपण स्वतःला अमित शहाच्या कृपेनं दिलेल्या शिवसेनेचा प्रमुख मानता ना. त्या फलकावर स्वागताच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. स्वतःचे जे गुरु आहेत आनंद दिघे त्यांचा फोटो नाही. का भीती वाटते? मालकाने सांगितलं आहे ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही म्हणून. ते दिसलं ना काल पुण्यामधल्या कुठल्याही होर्डिंगवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. आणि त्यांचे गुरु म्हणून जे मिरवतात दिघे साहेब म्हणून त्यांचाही फोटो नाही. हे ढोंगी लोक आहेत, डरपोक लोक आहेत, अमित शहाला घाबरतात. अधिवेशन चालू आहे पण आपल्याला नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, हे कुठेही लोकसभेमध्ये बोलताना दिसत नाहीत. जे नरेंद्र मोदी आहेत ते इंस्टाग्रामवरून आता संवाद साधायला सुरुवात बघा की हेच लोक माननीय उद्धव ठाकरे साहेबांना फेसबुक नेता म्हणत होते. कोरोना काळामध्ये खरं म्हणजे बाहेर पडण्यास मोदींनीच बंदी घातली होती. आणि माननीय उद्धव साहेब फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते, मार्गदर्शन करत होते. तेव्हा त्यांच्यावर टीका करणारे कोण? हे तुमचे प्रधानमंत्री मोदी, आता जे पळून गेले ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस. मग आता गेले काही दिवस नरेंद्र मोदी आहेत कुठे? फेसबुकवरच जनतेशी बोलतायत ना आणि काम करतायत, विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. हे सुद्धा फेसबुक प्राईम मिनिस्टर आहेत. सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरीचा मुद्दा आहे. मोठी खळ नंतर अयोध्यामधील राम मंदिरामध्ये तरी काल राज ठाकरे देखील सिद्धिविनायकमध्ये देखील 18 कोटीची दानपेटी करायचे. सन्माननीय राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे. जेव्हापासून शिंदेंच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून